नमस्कार, जय हिंद, जय भीम, सत श्री अकाल. आज जो शेतकऱ्यांचा आंदोलन चालू आहे, स्ट्राईक चालू आहे, त्याचा आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आणि हा जो व्हिडिओ आहे हा इन डिफेन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशनचा नेक्स्ट व्हिडिओ आहे, सिरीजचा व्हिडिओ आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण एक गोष्ट, ऐतिहासिक धार्मिक गोष्टाबद्दल विचार करूया. तर तुम्ही ऐकलं असाल की हजारो जाग्याहून ऐकलं असाल, तुमच्या आई वडिलांकडनं ऐकलं असाल, तुम्ही हरिकीर्तनात ऐकलं असाल, कुठेही ऐकलं असाल की वामन आणि बळीराजाची गोष्ट. बळीराजा हा खूप बलवान राजाला वामन हा स्वतःच्या डोकेबाजीने मातीखाली घालतो. आपला ब्राह्मण छोटासा छत्री घेऊन फिरणारा त्याला मातीखाली घालतो. ही स्टोरी आपण बराच ऐकलेली आहे. तर ह्या स्टोरीच्या पुढे जाऊन एक स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे. या जो गोष्ट आहे ह्याच्या पुढे जाऊन एक कथा मी सांगणार आहे, लिहिलंय मी. तर हा कथा अशी आहे की एक दिवस वामनाला ठाण्याहून बोरीबंदरला जायचं होतं. आता तो उठला, सकाळी अंघोळ विंघोळ केली, देवपूजा केलं, मंत्रोच्चार केले, फळाहार खाल्ला आणि बाहेर पडला. बाहेर तो विचार करत होता कसं जायचं, मग टांग्याने जायचं असं विचार केला. मग तो तर टांग्यावाल्याला शोधत गेला. एक टांगावाला होता, टांगा उभी होती, पण टांग्यात तो टांगावाला होता तो गाढ झोपला होता. काय उठे ना बाबा. तो कसला उठतो, तर ह्यानी छत्रीच त्याला टोचली. तो अजूनही उठे ना, म्हणजे काय आता हात कसं लावणार, तो कुठल्या जातीचा काय माहिती. परत छत्रीने चोचली. तो उठला, डोळे हळूच उघडून बोलला की मी नाही जाणार कुठे, मी झोपलोय आणि मला झोपायचंय, तुम्ही दुसरं काही बघा. तर वामनाला जाम राग आला, खूप रागाने तो तडफडला. त्याने सूर्याकडे तोंड केलं, मोठ्या मोठ्याने मंत्र उच्चार करायला लागला. सुरुवात केली मंत्र उच्चार, एवढ्या जोराने केला की जो झोपलेला इंद्र आहे, तो रात्री जरासा अप्सरांबरोबर होता, तस उशीर झाला होता झोपायला. तर इंद्र खाडकन थोडंसं जाग आली त्याला. म्हटलं काय रे बाबा, काय पाहिजे तुला वामन. तर त्या इंद्र बोलला, वामन बोलला, मला आत्ताच आत्ता ठाण्याहून बोरीबंदर पर्यंत रेलचा ट्रॅक टाकून पाहिजे, रूळ टाकून पाहिजे रेलची, आणि आत्ताची आत्ती आगगाडी चालू व्हायला पाहिजे. आता हा अर्धा झोपेत होता. तो म्हटला आता काय करायचं. तर त्यांनी मारुताला हाक मारली. त्याच्याकडे भरपूर मारुत असिस्टंट असतात इंद्राकडे. त्यांनी मारुताला हाक मारली. मारुताला बोलला, बघ तो काय, त्याला वामनाला काय हवंय ते दे, जा वामनाकडे. तो मारुता लगेच वामनाकडे आला. म्हटलं काय पाहिजे तुम्हाला. तर वामन बोलला, मला ठाण्याहून बोरीबंदर पर्यंत रेल ट्रॅक टाकून पाहिजे, लगेच, आत्ताच, या क्षणात. मारुत तर ऐकणारच का, म्हणजे त्याला आदेश होती इंद्राची की वामनाचा ऐक. तर लगेच एका क्षणात मारुताने बोरीबंदर पासून ठाण्यापर्यंतची रूळ तयारच केली. आगगाडी उभं केलं आणि म्हटलं जा आता बोरीबंदरला. वामन खुशी खुशीने बोरीबंदर पर्यंत पोहोचला. आता ही स्टोरी जर मी सांगितलं तर ब्रिटिश लोक ऐकले तर मला दगड मारतील, हे माहिती आहे मला. पण मी जरा ब्रिटिशांना ही स्टोरी सांगणार नाहीये, आपल्यातच सांगते. तर ह्या स्टोरीचा एक बॅकग्राऊंड, पार्श्वभूमी सांगते मी. 3rd सेंचुरी BC, म्हणजे 30वा शतक बिफोर क्राइस्ट, ख्रिस्तपूर्व 3रा शतक. आपला पूर्व युरोप पासून पंजाब पर्यंत पूर्ण सेंट्रल एशिया, मध्य एशिया हा एक झेरॉस्ट्रास्ट्रियन किंग दरायसच्या अधीनात होता. तो राज्य करत होता. पंजाबला सुद्धा, तो पंजाबलाही होता. तर 3ऱ्या सेंचुरीमध्ये, ख्रिस्तपूर्व 3ऱ्या सेंचुरीमध्ये अलेक्झांडर येतो. अलेक्झांडर सगळं हरवत येतो दरायसला. फायनली तो पंजाबमध्ये दरायसला हरवतो. पण हरवल्यानंतर तो काही जास्त दिवस अलेक्झांडर पंजाबमध्ये राहत नाही. तो घरी परत जातो. रोममध्ये तो लवकर मृत्यू पावतो. मग त्याचा जो कमांडर आहे तो पंजाबमध्ये सत्ता गाजवतो. आता पंजाबमध्ये तो असताना इथे खाली गंगेच्या तीराला आपला सम्राट चंद्रगुप्त मौर्याचं राज्य होतं. चंद्रगुप्त मौर्य
बघतो की जरासा सगळं हल्लंय पंजाबच्या भागात, तो पंजाब पर्यंत जातो, सेलेकसला हरवतो, सेलेकसच्या मुलीशी लग्न करतो, परत खाली येतो. तर म्हणजे त्याला 50 उलटलेलं आहे, 60 गाठणार आहे. पण तो महावीराचा अनुयायी आहे चंद्रगुप्त. तर महावीराच्या अनुयायी असल्यामुळे तो मग महावीराचा पदचिन्हावर चालू लागतो. महावीर त्याला तो त्याग करतो, साम्राज्य त्याग करतो, मुनी म्हणून खाली येतो. त्याचं मुनी नाव, जेव्हा तो जैन मुनी होतो ना, त्याचं नाव भद्रभाऊ अथवा बाहुबली. भद्रभाऊ अथवा बाहुबली म्हणजे दोन्ही अगदी ताकदवान भाऊचा माणूस, कुणाशी जिंकणारा. तो खाली येता येता गंगेच्या तीरातून अति दक्षिणेपर्यंत येता तो त्याच्या जे काही त्याच्याबरोबर लोक आहेत त्यांच्याबरोबर मिळून जेवढे ते काही जंगलतोड करू शकतात, जंगलवासियांना त्रासच देऊन, ऑफकोर्स ते काय जंगलवासियांना त्रास झालाच असेल, त्रास देऊन त्यांचं जंगलतोड करून गाव बसवत, शेती सुरू करत, लोकांना तिथे प्रत्येक जागेत शेती करत तो दक्षिणेपर्यंत पोचतो, अति दक्षिणेपर्यंत. आणि त्याची एक ध्येयवादी होता तो, मुनी असता तरी तो ध्येयवादी होता. त्याचं एक होतं की लोकांनी व्यवसाय करावा, कृषी व्यवसाय करावा, लोकांनी जंगलात फिरून खाऊ नये. पण त्यांनी एवढी बंदी आणली की अगदी सोपेने मिळणारा कंदमूळ, मटण बिटण काही पकडून, प्राणी पकडून खाऊ नये म्हणून त्यांनी सस्याहाराची सक्ती केली. आणि ते सस्याहार पण कसं, शेतीत उगेल तेच खायचं, कंदमुळं खायचं नाही, रेडी उचलून आणून खायचं नाही, एवढं त्याची ध्येय होती. ते करत असताना त्याचा लोकांना शिकवायचं. काय शिकवायचं? कोष्टी कला, सुतार कला, सोनार कला, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी शिकवली. त्यांनी बाजारपेठ बनवली. बाजारपेठ बनवण्याची त्याची आयडिया होती आणि त्यांनी बनवली सुद्धा. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तो लोकांना शिक्षित करतो. लोकांनी शिकावं, लिहावं, वाचावं, हे त्याची एक खूप मोठं ध्येय आहे. तर तो जैन मुनी लोकांना एक बंधन होतं, त्यांनी कुठल्याही धार्मिक भाषेत लिखाण करायचं नाही, लोकांच्या बोली भाषेत करायचं. मग प्राकृत, तमिळ ह्या सगळ्या भाषेत त्यांना अल्फाबेट म्हणजे अक्षराभ्यास त्यांनी सुरू करायला लावली. तर त्याचा ध्येयवाद इतका आहे की तो त्या जे लोकांना शिकवण्याचा त्याचा ध्येयवाद चंद्रगुप्त मौर्य लास्टला म्हणजे त्याच्या अंतकाली तो म्हणजे मला वाटतं 90च्या वर्षी तो निसर्ग विलीन होतो तो. तर तो 90च्या वयात तो श्रवणबेळगोळला राहतो. त्याचं लास्ट जागा, त्याचा अंत होते ते श्रवणबेळगोळमध्ये. आणि श्रवणबेळगोळला खूप सुंदर एक 100 फुटाची बाहुबलीची मूर्ती आहे. असा उभा आहे तो, खूप सुंदर मूर्ती आहे. त्याच्या पायाखाली एका मोठ्या खडक्यावर कुठलाही देवाचं नाव नाही, कुठलाही मंत्र नाही, आपले मुळाक्षरे आहेत, स्वर व व्यंजने. काय आहेत? पायाखाली स्वर व व्यंजने आहेत. आणि एक एक अक्षर एवढं मोठं आहे आपण 500 फुटावरून वाचू शकतो. असल्या बलीला कुठल्या वामनाने डोकं मातीखाली काढलं असेल? हे आम्हाला का सांगितलं गेलं हे आपल्याला विचार. कुठल्याही परशुरामाने परशु फेकून दक्षिण भारताचा जमीन कशी केलेली नाहीये. हे खूप आपल्याला म्हणजे खूप मंदबुद्धी बनवण्याचा प्रोजेक्ट आहे तो होणं शक्यच नाही. हे चंद्रगुप्त मौर्याची कामाची एवढं तो पाया घालतो तर अशोकाचा सम्राट अगदी पूर्ण एशिया आवरून म्हणजे व्यापून जाते. पूर्ण एशियामध्ये अशोका एवढा मोठा सम्राट व्यापायला त्याचा पाया चंद्रगुप्तने टाकलाय हे आपल्याला समजायला हवं. आणि आपण बलीला आपण मराठी लोक बळीराजा म्हणतो, तुळू लोक बल्लेंद्रा म्हणतात. आणि केरळमध्ये तर त्याचा ओणम हा जो त्याचा सण आहे तो सगळ्यात मोठा सण आहे केरळमध्ये. तर कोणी सांगितलं तुम्हाला की दक्षिण भारताचं परशुरामाने केलेलं भूमी नाही?
नाही, बळीचं भूमी आहोत आपण, बळीचे वारस आहोत. आपले पूर्वज कार्पेंटर, सुतार, सोनार, कोष्टी, चंबार, लिहिणारे, वाचणारे, गाणारे, कथाकथन करणारे, डान्सर, नाट्य करणारे, नाटक करणारे, दशावतार करणारे हे आपले पूर्वज आहेत. आपण त्यांचे वंशज आहोत आणि आपल्याला खूप अभिमान होता. आपणच बलीचे वंशज. संविधान जिंदाबाद.